हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये काकूला चांगली झवून काढली. नमस्कार मित्रांनो, मी रमेश. उन्हाळ्याचे दिवस होते. गरमी जास्त वाढली होती. त्यामुळे माझ्या आजोबाची प्रकृती बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्यावेळेला माझं वय 18 होते. म्हणजे मी पूर्णपणे फार्मात होतो. ते वय कोणत्याही स्त्रीचे आकर्षण मनाला भावते. त्यामुळं काम वासना त्या वयात जागृत होणे प्रभावी आहे. तर माझ्या आजोबाला भरती केल्यामुळं त्यांच्यासोबत कोणीतरी पाहिजे. तर माझे काका त्यांच्यासोबत होते. 3-4 दिवस ते आजोबासोबत राहिले. त्यानंतर मला त्यांच्यासोबत राहावयास सांगितले. कारण मी रिकामाच होतो. माझे शाळेचे पेपर संपले होते. त्यामुळं मला आजोबासोबत राहणे भाग होते. मी आजोबासोबत हॉस्पिटलमध्ये राहत असताना माझ्या आजोबांच्या बेडच्या बाजूने आणखी एक पेशंट होता. तो पेशंट माणूस होता आणि त्यांच्यासोबत त्याची पत्नी होती. देखभाल करण्यासाठी तो पेशंट 15 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये भरती होता. काकूचे वय जवळपास 35 होते. आता मात्र आमची ओळख झाली होती. मला ती कोणतंही काम सांगत जायची. मला ती बापू या नावाने हाक मारायची. मी तिला चहा, बिस्किट, नाश्ता आणून द्यायचो. आता मात्र आमची दोस्तीच झाली होती. काकू दिसायला छान होती, पण नवरा बिमार असल्यामुळं तिची जवानी व्यर्थ जात होती. मला तिच्याकडे बघून वेगळीच फिलिंग यायची. पण मी तिच्यापेक्षा लहान असल्यामुळं मी माझ्या मनातली गोष्ट सांगू शकत नव्हतो. आता आजोबाची तब्येत मध्ये सुधार येत होता. दिवस मात्र कमी राहिले होते. त्या दिवशी रोजच्याप्रमाणे आजोबांच्या बेडच्या खाली मी झोपायचो आणि काकू तिच्या नवऱ्याच्या बेडच्या खाली झोपायची. आमच्यात अंतर जास्त नव्हतं. रात्री 11च्या सुमारास पूर्ण लाईट बंद करायचे. त्या दिवशी मी अर्ध्या रात्री खालती सरकत तिच्या पायाला पाय लावला. मला वाटलं जर का काकू जागी असेल तर मला काहीतरी म्हणेल. नंतर माझा हात तिच्या पोटावर ठेवला. तरी काही म्हटलं नाही, पण मला मात्र भीती वाटत होती. त्यामुळं मी आपल्या जागी आलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तिला चहा बिस्कुट आणून दिले आणि काकूने आंघोळ केली आणि मी पण आंघोळ केली. माझा टिफिन घरून येत होता आणि काकू कॅन्टीनमधलं जेवण करायची. मी काकूला म्हटलं, काकू चला ना जेवण करून घेऊ. मग काकू आणि मी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जेवण करायला गेलो. तर जेवण करता करता काकू म्हणाली, तुला रात्री काय झालं ते माहीत आहे का? मी म्हणलो नाही. काकू म्हणाली, तू रात्रीला झोपेमध्ये माझ्याकडे आला होता. असं म्हणताच मी समजलो की काकू रात्रीला जागी होती आणि तिला सर्व माहिती आहे. मग म्हणलोय, काकू खरं सांगतो, रात्रीला मी जागाच होतो आणि मी मुद्दामून तुमच्याकडे आलो होतो. पण मी घाबरलो आणि परत पूर्वस्थितीत आलो. त्यावर काकू म्हणाली, आला होता तर वापस कशाला गेला? असं म्हणताच मी समजलो की आता काकूची पण इच्छा आहे. मी म्हणलोय, ठीक आहे ना काकू, रात्रीला करू न. मग त्या दिवशी रात्रीला रोजच्याप्रमाणे 11 वाजता आमच्या वाडचे लाईट बंद झाले आणि जवळपास सर्व झोपी गेले होते. मग मी काकूंकडे आलो आणि तिची साडी वर करून तिच्या चड्डीमध्ये हात टाकला आणि तिची पुच्ची पिरसावू लागलो. काकूने पण आपल्या टांगा फकाट केल्या आणि ती चांगला प्रतिसाद देऊ लागली. तिच्या ब्लाऊजच्या बटन काढल्या आणि काकूचे आंबे चोळू लागलो. ती कितीतरी दिवसापासून लंडाची भुकेली होती. त्यामुळं तिने मला घट्ट पकडलं होतं. मी पण तिच्या पुच्चीमध्ये बोटे टाकून पुच्चीतला दाणा हलवू लागलो. ती खूप गरम झाल्यामुळं तिच्या पुच्चीमधलं पाणी बाहेर निघत होतं आणि काकू तिची कंबर वर खाली करत होती. ती मला म्हणाली, रमेश, आता तुझा सोट माझ्या पुच्चीत टाकून मला झवून काढ. पण तिथे मात्र झवणे शक्य नव्हते. म्हणून मी काकूला म्हणलोय, काकू तुम्ही बाथरूममध्ये या, तिकडे कोणीच राहत नाही.
मग मी अगोदर बाथरूमकडे गेलो. पाठोपाठ काकू पण आली बाथरूममध्ये. जाताच काकूने माझा पॅन्ट काढला आणि माझा सूट काढून छान चोखू लागली. माझा सूट आता चांगलाच टाईट झाला होता. मी पण तिला उभी केली आणि तिचे मागचे डोंगर चोरू लागलो आणि तिची चड्डी जोरात खाली खेचून काकूला घोडी बनवलं आणि माझा सूट तिच्या पुच्चीत टाकला. काकूंचा आवाज आ आ म्हणत आनंद घेऊ लागली आणि मी काकूला जसं गावातला कुत्रा एका कुत्रीला झवतो तसा मी काकूला झवू लागलो. झवण्याचा आवाज चाप चाप ठाप ठाप येऊ लागला. काकूला घोडी केल्यामुळं तिचे केस पकडून तिच्या पुच्चीला चांगलाच शॉट मारू लागलो. ती पण मला छान प्रतिसाद देऊ लागली. काकू म्हणत होती, रमेश, जोरजोरात मला झवून काढ. खूप दिवस झाले माझ्या पुच्चीत लंड नाही गेला. मी पण काकूवर वेगवेगळे शॉट मारू लागलो. तिच्या पुच्चीमधून चिकट पाणी निघत होतं, त्यामुळं माझा सूट फरफर तिच्या पुच्चीत घसरत होता. तिला आता उतावळी करून तिच्यावर झोपून तिची एक टांग वर केली आणि तिला चांगलाच हेपू लागलो. बाथरूममध्ये खालती काही नसल्यामुळं माझे झटके जोरजोरात तिच्या पुदीवर बसत होते. तिचा आवाज आ आ आ निघत होता आणि माझी स्पीड वाढत होती. मी उत्तेजित होऊ लागलो. ती पण उत्तेजित झाली आणि माझ्या लंडाने तिच्या पुच्चीत पाण्याची धार सोडायला सुरुवात केली. पाणी एवढं होतं की तिची पुच्ची पूर्णपणे भरून गेली आणि तिने मला घट्ट पकडले आणि काकू म्हणाली, रमेश, माझ्या पुच्चीची आग तू शांत केली. मी संतुष्ट झाली. मी पण म्हटलं, काकू, मला तर खूप मजा आली. मी पहिल्यांदा बाथरूममध्ये कोणाला झवून काढलं. आता मात्र रोज रात्री आम्ही बाथरूममध्ये भेटू लागलो आणि झवू लागलो. आता प्रत्येक रात्र आनंदाची होती. पण माझ्या आजोबाला हॉस्पिटलमधून सुट्टी झाली आणि मी तिचा शेवटचा निरोप घेतला आणि काकू मला म्हणाली, जर का तुला वेळ मिळाला तर माझ्या गावी नक्की येशील? मी म्हटलं, हो काकू, नक्की येईल. असं म्हणताच आजोबा आणि मी गावाकडे निघालो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? जर आवडली असेल तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नक्की करा, ठीक आहे? जेणेकरून माझे नवनवीन कथा तुमच्यापर्यंत पोचतील. तर भेटूया पुढल्या कथेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.